बिंदू एक काम कर, आरतीचं ताट घेऊन ये. हा. आजी हो. खाली ये. ये लवकर लवकर हळू हळू हळू. काय काय झालं काय? इथे बस 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 हा? बस ना, बस बस काय रे पोरांनो? ये काय रे? ये इथे काय झालं? बस सांगतो हा? सांगतो सांग सगळं ठीक आहे ना? अरे आशीर्वाद द्या. अरे, सुखी राहा पोरांनो, सुखी राहा. आशीर्वाद तर आहेतच ऑफकोर्स, पण काय झालंय आज? अगं तू ग्रुप नाही बघितलास का? आज गुरुपौर्णिमा आहे ना. अरे हो, मी पाहिला की फोटो. कुठला ग्रुप? खापर ना ग्रुप. मी म्यूट केलाय. ओके सांगतो मी सांगतो. सो परब फॅमिलीने त्यांच्या पेरेंट्सचं औक्षण केलं, त्यांच्या पाया पडले आणि ग्रुपवर एक सेल्फी टाकला. सो मला आणि दादाला असं वाटलं की आपण पण गुरुपौर्णिमा सेलिब्रेट केली पाहिजे. वा 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 वा. त्या परबांमुळे ना आता आपल्या घरामध्ये हे सगळं पुन्हा पाहायला मिळतंय. चांगले संस्कार घडतायत तुमच्यावर. कसं आहे माहितीये का गौतम, एक संस्कारी मुलगी घरात येणार असली ना की घर कसं शहाणं होऊन जातं. बघ, आसावरी अजून आपल्या घरात आली पण नाहीये, तरीही एवढं सगळं घडतंय. विचार करते मी, ती एकदा आपल्या घरात आली की आहा, सुखच सुख. अरे मी माझ्या दोन्ही पोरांची दृष्ट काढते रे बाबा. आई, प्रमिला सारखं बोलू नकोस. तिचं म्हणणं असं की मी माझ्या मुलांवर संस्कार केले नाही का? आता तुलाही असंच वाटतंय? परब आल्यापासून माझ्या मुलांवर संस्कार व्हायला लागलेत. आई आई प्लीज, आजीला तसं म्हणायचं नव्हतं. आणि आम्ही कुठे म्हणतोय की तू आमच्यावर संस्कार केले नाहीयेस, पण त्या लोकांमुळे आम्हाला एखादी गोष्ट रिअलाइज होत असेल आणि त्यातून काहीतरी चांगलं घडत असेल तर काय हरकत आहे? बरं बिंदू, झालं का रेडी? आले आले. अरे अरे वा. के वाव. वा वा, छान. माझे खूप 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 आशीर्वाद आहेत मुलांनो तुम्हाला. मी आज खूप खुश आहे आणि तुम्ही कायम सुखी राहा. ए बिंदू, हा, आज आहे ना नक्की आपल्या मुलांच्या आवडीचं काहीतरी खायला बनवून घे. काहीतरी गोड. हो. गोड. बरं, मला निघायचं ऑफिसला, मी आलोच. तुझे शूज. हो, आलो आलो आलो. मी पण आलो रेडी. मी आलेच. शरू, आपण जे प्रेझेंटेशन बनवलंय ते आज सबमिट करायला हवं. म्हणजे काय होईल, कोणाचं टेंडर पास होईल हे मला नाही माहिती, पण आय मीन ते तर 15 दिवसानंतर कळेल, पण सबमिट आज काहीही केलं करायला हवं. सगळं व्यवस्थित होईल. रिलॅक्स. अरे जिची विश घ्यायची ती तर घेतलीच नाही. एक मिनिट आलो. आशू, आज माझं पहिलं प्रेझेंटेशन आहे, सो प्लीज विश मी लक. ऑल द बेस्ट. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. थँक्यू. भाई पप्पी जप्पी दे ना. शरू गप काहीही बोलतेस हा. तुझ्या बेस्ट लक शिवाय फाईल पुढे जाणार नाही हा. आशू, मी तुला ना संध्याकाळी फोन करतो. हे दोघं मला बोलू देणार नाही. ओके, अरे 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 यार, आम्ही होतो म्हणून लगेच फोन ठेवला ना. हा? ए, मी नाही चिडवणार तुला. काय करतोय? त्यासाठी नाही. गुरुमाऊली, सगळ्यात जास्त तुझे आभार. तू बरंच काही मला शिकवलंस, म्हणून हे सगळं शक्य झालं. प्लीज हे सगळं करायची गरज नाहीये. उठ हा. शरू,
आज गुरुपौर्णिमा आहे ना, मग माझ्या गुरुच्या पाया पडलंच पाहिजे ना, नाहीतर पाप लागेल मला. प्लीज बस झालं उठू. आणि एवढंच आहे ना, तर मग दे चल गुरुदक्षिणा दे. अरे देणारच ऑब्विसली गुरुमाऊली. बरं चला आता कामाला लागूया, नाहीतर तुझा भाऊ ना माझ्यावरतीच चिडेल. अगं असं काय करते शरू, त्याच्या बोलण्यात प्रेम असतं. ते तुझ्यासाठी, माझ्यावरती नुसतं ओरडत असतो तो. या एक मिनिट. हा प्रसाद तुझ्या आशूने केलाय, पोट भरून खा हा. बरं चला मी पण कामाला लागते, तुम्ही पण लागा. पुढची प्रोसेस कर. तुमच्या काय गप्पा चालत, काम करा ना. ए बाळा, काय झालं रडायला? हा, तुझ्या बरोबर कोणी नाहीये का? कोणाबरोबर आलीस तू? अगं हे बघ हे बघ हे बघ, तू रडू नको. हा, रडू नको. तू मला सांग, इकडे कशी काय आली आहेस? तुला तुझं घर सापडत नाही का? घर, आई बाबा कुठे आहेत? ऐक ऐक, तुझे आई बाबा कुठे आहेत? आई बाबा, आई बाबा, नाव काय तुझं नाव? नाव 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 हे बघ, ऐक ऐक, तू रडू नको. ऐक, हे बघ, हे नाही माझं घर आहे. माझं घर आहे. हा, 4 पोरी आहेत माझ्या घरी. आपण कुणाला तरी घेऊन ना पोलिसांकडे जाऊ. तू काळजी करू नको, घाबरू नको तू. हा, येतेस माझ्या घरी येतेस? हा, चल चल माझ्या घरी जाऊया. ये. कम इन. सर, ओजस्वी फार्मामधून कॉन्ट्रॅक्ट रिन्युअलचा मेल आलाय. त्यांना रिवर्ट करू का, रिवाइज फॉर्मॅट? करा, आणि यावेळी जरा कमी चुका करा. मी चुका करते? मी नाही करत. आय सेड यावेळी जरा कमी करा. जनरल स्टेटमेंट आहे, कोणालाही लागू पडतं. कुणालाही नाही, तुम्ही मलाच बोलता फक्त. एनिवे चालेल, कमी चुका करेन. ह्यावेळेस ना थोड्या वेगळ्या चुका करेन, नाहीतर तुम्हाला ओरडायला चान्स कसा मिळणार? ठीक आहे, या आता. आता काय? एक मिनिट हा. घ्या ना सर. गुरुपौर्णिमेचा नमस्कार. गेल्या काही महिन्यात तुमच्याकडून जे मला नॉलेज मिळालं आहे, ऑन ग्राउंड एक्सपिरियन्स मिळाला आहे, तो मला कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेले असते तरी मिळाला नसता. त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू. हे तू बोलतेस? हो, मीच बोलते. काहीतरी टोमणं असेल यात. तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, पण हेच खरं आहे.